मोसंबी क्रॉप सायन्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, आज आपल्याकडं जळगाव जिल्ह्यातनं लोक या ठिकाणी आले आहेत मोसंबीच्या बागा पाहण्यासाठी। तुमचं नाव सांगा एकदा। संजय बंसीलाल परदेशी, गाव बामरोड, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव। ओके, तुमचं नाव सांगा। विजय परदेशी। तुमचं हे गाव तेच आहे? ओके, तर इतक्या लांब तुम्ही मोसंबीच्या बागा पाहण्यासाठी आलाय पहा, आणि तुमच्या भागात ज्या बागा आहेत आणि इथल्या ज्या बागा आहेत, काय बदल दिसतो तुम्हाला? मला आमच्या बागात जे साहेब ते गळचं प्रमाण भरपूर आहे। ओके, आणि मालाची झाडाला आहे ना, या झाडांना जेवढी मालाची सेटिंग आहे एवढी सेटिंग नाही आमच्याकडे। सेटिंग कमी आहे। आणि या टायमाला आहे ना गळ भरपूर आहे, तशी इथे गळ नाही। ओके, एकंदरीत समजा आपल्या भागामधला जेवढे बगीचे आहेत तुम्ही तिथेही पाहताय। हो, आणि इथे येऊन तुम्ही आता हे बगीच्यामध्ये आहेत। हो, तर गळ कशी वाटते? सगळ्यात खूप महत्वाचा प्रश्न आहे। सगळ्या महाराष्ट्रात गळ आहे, लोक अगदी त्रस्त आहेत, तर इथे येऊन तुम्हाला काय वाटलं गळीविषयी? नाही तसं गळ इथे आमच्या मनाने भरपूर कमी आहे। आमची जी जवळजवळ 25-30% आता गळ आहे। ओके, इथे तशी गळ दिसत नाही। कुठेतरी 2%, 5% आहे। हा, 1-2-4 फळ दिसतील काही झाडाखाली आहेत। काही झाडाखाली आहे दिसतात। हा, काही झाडाखाली काहीच नाही। काहीच नाही। तर मग तुम्हाला कोणी सांगितलं की गीते साहेबांची भेट घ्या? हे आम्ही तुमचं युट्यूबला बघून भेट घेतली। ओके, कधीपासून तुम्ही पाहताय? आम्ही भरपूर 6 महिन्यापासून तुमचे व्हिडिओ पाहतोय। ओके, मग जे व्हिडिओ मध्ये तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आणि प्रत्यक्ष तुम्ही जे बागा पाहताय, हो, दोघांमध्ये काही बदल दिसतोय का? नाही, आहे ना, बदल आहे ना। म्हणजे तशाच बागा आहेत ना जसं तुम्ही शूटिंग मध्ये पाहताय? नाही, शूटिंगला पाहतोय तशाच बाग आहे। तशाच बागा आहेत। हो, आणि सगळ्या झाडामध्ये फळ आहे की काही झाडामध्ये? नाही, सगळेच आपण तर आता बघतोय तर सगळ्याच झाडांमध्ये माल आहे। हा, झाडाची कंडिशन कशी वाटते? कंडिशन चांगली आहे ना। चांगली आहे ना? 10 वर्षाच्या झाडाच्या मानाने कंडिशन चांगली। आणि तुमचे स्वतःचे झाडे किती आहेत? माझे 1600 झाड आहे। 1600 झाड आहेत तुमची। तर मग तुमच्या बागेला तुम्ही प्रोसेस चालू करताय का आता? हो, करायची ना, त्याच्यासाठीच तर आलोय आम्ही। ओके, तर तुम्ही इतक्या लांब आलायत आणि सध्या पाऊस पण चालू आहे पहा। हो, एवढ्या पावसामध्ये तुम्ही अगदी जळगाव जिल्ह्यात इथं आलाय, मोसंबीची बाग तुम्हाला तुमची डेव्हलप करायची आहे। हो, फिनिशिंग बी चांगली आहे आणि साईज पण चांगली आहे। सध्या पाऊस चालू आहे पहा इथं, जास्त वेळ आपल्याला व्हिडिओ काढता येणार नाहीत, पण एकंदरीत हा जो बगीचा आहे हा 3000 झाडांचा बगीचा आहे पहा। हो, आणि 3000 झाडामध्ये एक 200+ टन माल या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना अपेक्षित आहे। जर 200 टन माल गेला 3000 झाडामध्ये, तर एक चांगलं उत्पन्न या लोकांना निश्चितच होईल। निश्चितच होईल। आणि आपल्या भागातले जे बागा आहेत तिथं गळीचं प्रमाण जास्त आहे असं तुम्ही बोलले बा? नाही, आहे ना, भरपूर आहे। 30-40% गळ त्या ठिकाणी होऊन जाते। आणि जर गळ असेल तर आपला भावही भेटत नाही आणि आपलं माल खाली पडल्यामुळे उत्पन्नातही घट येते। तुम्हाला काय वाटतं हे बगीचा पाहून? भारी बगीचा एक नंबर आहे। बगीच्याला काही वांधा नाही। आणि एवढे झाडे डेव्हलप होत नाही सर आमच्याकडे। असे झाड आहे ना लवकर मरून जातात। एवढे जे झाड बनले नाही असे डेव्हलप होत नाही। ओके, ते 6-7 वर्षात म्हणत पण नाही, मर रोग जास्त आहे, म्हणजे नष्ट होत आहेत, जास्त मरतात। मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, जी बुरशी असते, जी कोलोट्रोट्रिकम असेल, ज्याला आपण डेड लॉग म्हणतोय, तर त्याचं प्लॅनिंग आपण जून पासून केलं पाहिजे। किंवा सध्या फायटोप्थोराची अटॅक येण्याची भीती आहे पहा, तर त्यासाठी काही प्रोसेस असतात, मातीमध्ये असतात, काही झाडावरती असतात। तर ह्या प्रोसेस जर आपण घेतल्या तर निश्चितपणे 95 ते 98% फळगळीवरती नियंत्रण आपलं करता येईल। हो, तर तुम्ही इतक्या लांब या ठिकाणी आले आणि बगीचा पाहण्यासाठी एक अभ्यास दौरा तुम्ही काढलाय, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद।